नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कृपा सिंधू रहस्यगाथा या आपल्या हक्काच्या चॅनलमध्ये मी रेणुका तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, घरामध्ये लक्ष्मी यावी, ती लक्ष्मी स्थिर राहावी, सुख, शांती आणि समृद्धी घरामध्ये यावी असं प्रत्येकालाच वाटत असतं. पण कधीकधी आपण खूप कष्ट करतो, पूजा करतो, तरीही काहीतरी कमी हे जाणवत असतं. पैसा येतो पण तो टिकत नाही. मनामध्ये सतत अस्वस्थता राहते. संकटेही वारंवार येत असतात. याचं कारण काय असू शकतं? शास्त्र सांगतं, देवीची कृपा पूर्णपणे प्राप्त झाली नाही तर आपल्या आयुष्यामध्ये स्थैर्य येत नाही. देवी म्हणजे कोणती? आपली कुलदेवी किंवा इतर कोणत्याही देवी. आणि म्हणूनच आज मी तुम्हाला एक अशी साधी पण अत्यंत प्रभावी सेवा सांगणार आहे, जी हजारो वर्षापासून आपल्या परंपरेमध्ये केली जाते, जिचा अनुभव अनेकांनी घेतला आहे. ही सेवा आहे कुंकुमार्चन. मंडळी, हा व्हिडिओ खूप मेहनतीने आणि अभ्यास करून तयार केला आहे, म्हणून शेवटपर्यंत नक्की पहा. कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुंकुमार्जनाबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे. कुंकुमार्चन म्हणजे काय, ते का करायचं, कुंकुमार्चन कसं करायचं, कधी करायचं, हे कोण करू शकतं आणि कुंकुमार्चन करत असताना कोणत्या चुका टाळायच्या, ह्या सर्व गोष्टी मी सविस्तर सांगणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मंडळी, देवी उपासनेमध्ये अनेक प्रकारच्या सेवा सांगितल्या गेल्या आहेत, परंतु त्यामध्ये काही सेवा अशा आहेत ज्या अत्यंत सूक्ष्म आणि प्रभावी मानल्या जातात. त्यापैकी एक महत्त्वाची सेवा म्हणजेच कुंकुमार्चन. कुंकुमार्चन म्हणजे देवीचा नामजप करत तिच्या चरणापासून डोक्यापर्यंत एक एक चिमूटभर कुंकू अर्पण करणे किंवा कुंकुवाने देवीला अभिषेक करणे. ही सेवा केवळ बाह्यकृती नाही, तर ही अंतःकरणातील श्रद्धा आणि भक्ती व्यक्त करण्याची एक अत्यंत प्रभावी पद्धत आहे. मंडळी, कुंकू हे साधं लाल पावडर नसून ते हळदीपासून तयार केलेलं असतं. हळद ही स्वतःमध्ये अत्यंत पवित्र आणि ऊर्जा असलेली वस्तू आहे. जेव्हा हळदीपासून कुंकू तयार केलं जातं, तेव्हा त्यामध्ये दैवी तत्व आकर्षित करण्याची क्षमता निर्माण होते. त्यामुळे देवीला कुंकू हे अत्यंत प्रिय आहे. कुंकू अर्पण केल्याने देवी प्रसन्न होते आणि तिची कृपा आपल्याला लवकरात लवकर प्राप्त होते. मंडळी, कुंकुमार्चन करताना आपण फक्त कुंकू अर्पण करत नाही, तर आपण आपल्या भावना, आपली श्रद्धा आणि आपला विश्वास देखील देवीसमोर अर्पण करत असतो. ही सेवा करताना मन पूर्णपणे एकाग्र असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मंडळी, अनेक स्त्रिया वर्षानुवर्षे ही सेवा करत आहेत आणि त्यांनी त्यांचे चांगले अनुभव घेतले आहेत. काही जणी नवरात्रामध्ये करतात, तर काही प्रत्येक शुक्रवार किंवा मंगळवार करतात, तर काही जणी रोज ही सेवा करतात. मंडळी, कुंकुमार्चन ही माता लक्ष्मीची आणि आपल्या कुलदेवीची सेवा आहे. कुलस्वामिनी ही आपल्या घराची रक्षण करणारी शक्ती असते. जेव्हा आपण तिची सेवा करतो, तेव्हा तिचं कृपाछत्र आपल्या घरावर कायम राहतं. या सेवेमुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते, वातावरण शुद्ध होतं आणि आपलं मन शांत होतं. मंडळी, ही सेवा तुम्ही कुठल्याही मंगळवार, शुक्रवार आणि पौर्णिमेला करू शकता. परंतु ही सेवा नवरात्रामध्ये दुर्गाष्टमीच्या दिवशी जर केली किंवा नवरात्रामध्ये कुठल्याही दिवशी केली, तर त्याचं फळ हे इतर दिवसांपेक्षा 10 पट जास्त मिळतं. त्यामुळे सध्या चैत्र नवरात्र चालू आहे आणि येत्या गुरुवारी दुर्गाष्टमी आहे किंवा उद्याचा देखील दिवस आहे, तर तुम्ही या 2 दिवसापैकी कधीही तुम्ही कुंकुमार्चन करू शकता आणि त्याचं पुण्य तुम्ही मिळवून घेऊ शकता. मंडळी, आता इथे बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की कुंकुमार्चनच का करायचं? याचा विचार केला तर त्यामागे अतिशय गूढ आणि महत्त्वाचं तत्त्वज्ञान आहे. मंडळी, कुंकू हे शक्तीचं प्रतीक आहे. लाल रंग हा ऊर्जा, सामर्थ्य आणि उत्साह दर्शवतो आणि देवी ही शक्तीचं स्वरूप असल्यामुळे तिला लाल रंग अत्यंत प्रिय आहे. जेव्हा आपण कुंकू देवीला अर्पण करतो, तेव्हा आपण देवीच्या शक्तीला आपल्या जीवनामध्ये आमंत्रित करत असतो. मंडळी, कुंकुमार्चन केल्यामुळे घरामध्ये लक्ष्मीचा वास होतो. लक्ष्मी ही केवळ धनाची देवी नसून ती समृद्धी, समाधान आणि आनंद याचं प्रतीक आहे. मंडळी, आजच्या काळामध्ये अनेक लोक आर्थिक अडचणींना सामोरे जातात. पैसा मिळवणं जितकं कठीण आहे, तितकंच ते टिकवणंही कठीण झालं आहे. त्यामुळे कुंकुमार्चन ही सेवा केल्याने आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते आणि आर्थिक स्थैर्यही निर्माण होतं. मंडळी, फक्त आर्थिकच नाही तर शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरही याचा सकारात्मक परिणाम होतो. मनातील भीती, चिंता आणि नकारात्मक विचार हे कमी होतात. त्यामुळे कुंकुमार्चन आपल्यावर येणाऱ्या अडचणी कमी होतात आणि आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळतं. त्यामुळे कुंकुमार्चन करावे.
असं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं आहे. मंडळी, आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की हे कुंकुमार्चन कसं करायचं, हे जाणून घेणं देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. ही सेवा आपण श्रीयंत्रावर, देवीच्या मूर्तीवर, देवीच्या फोटोवर किंवा देवीचं प्रतीक म्हणून सुपारीवर देखील करू शकतो. श्रीयंत्र हे देवीचं आसन मानलं जातं. जर घरामध्ये श्रीयंत्र असेल तर त्यावर कुंकुमार्चन करणं हे अत्यंत फलदायी ठरतं. मंडळी, श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करताना 3 बोटाचा वापर करावा. अंगठा, तर्जनी आणि मधलं बोट वापरून कुंकू घ्यावं आणि ओम ऐं ह्रीं क्लीं मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा मंत्र म्हणत ते पायापासून देवीच्या माथ्यापर्यंत अर्पण करायचं. मंडळी, जर तुम्ही हे कुंकुमार्चन देवीच्या मूर्तीवर किंवा फोटोवर जर करत असताल तर 5 बोटाचा वापर करून देवीच्या पायापासून माथ्यापर्यंत कुंकू अर्पण करायचं. आणि तुम्ही हे कुंकुमार्चन सुपारीवर जर करत असताल जर देवीचं प्रतीक म्हणून तर तुम्ही 3 बोटांनी कुंकू अर्पण करायचं. आणि मंडळी, लक्षात घ्यायचं, हे सगळीकडे हे कुंकुमार्चन करताना ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचा जप करायचा किंवा तुम्ही श्रीसूक्ताचा जप करून देखील तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. ते देखील अत्यंत प्रभावी मानलं जातं. मंडळी, आता सर्वांना प्रश्न पडतो की हे कुंकुमार्चन कधी आणि कुठे करायचं, तर याला देखील महत्त्व आहे. मंडळी, हे कुंकुमार्चन करताना नवरात्र हा या सेवेसाठी सर्वोत्तम काळ मानला जातो. 9 दिवस देवीची उपासना केली जाते आणि या काळामध्ये केलेली सेवा ही 10 पट फलदायी ठरते. तसंच हे कुंकुमार्चन मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा आणि अमावस्या या दिवशी देखील करता येतं. पण जर नवरात्रामध्ये केलं तर त्याचं फळ हे अत्यंत उत्तम आहे. मंडळी, ही सेवा तुम्ही घरच्या देवघरामध्ये स्वच्छ आणि शांत वातावरणामध्ये करू शकता किंवा देवीच्या मंदिरामध्ये जाऊन देखील तुम्ही देवी नेऊन तिथे करू शकता. पण सेवा करताना मन हे एकाग्र असावं आणि कोणताही नकारात्मक विचार मनामध्ये नसावा, ह्या गोष्टीची एक काळजी घ्यावी. मंडळी, आता अत्यंत महत्त्वाचा भाग हा आहे की कुंकुमार्चन करताना काही नियम पाळणं हे अत्यंत आवश्यक आहेत. मंडळी, स्त्रियांनी शक्यतो साडी परिधान करावी, हातामध्ये बांगड्या घालाव्यात आणि कपाळी कुंकू लावावं, हे महत्त्वाचे नियम आहेत. पण कुंकुमार्चन करताना काळ्या रंगाचे कपडे, बांगड्या किंवा केसामध्ये क्लिप्स देखील लावू नयेत. ह्या काळ्या रंगाचे गोष्टी टाळाव्यात, कारण काळा रंग हा नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो असं मानलं जातं. त्यामुळे दुर्गा सप्तशतीचा पाठ करताना देखील काळ्या रंगाच्या गोष्टी टाळाव्यात असं सांगितलं जातं. मंडळी, स्वच्छता आणि शुद्धता राखणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही जिथे कुंकुमार्चन करत असताल ती जागा खूप स्वच्छ ठेवावी आणि कुंकू वाया घालवू नये. ते जमा करून पुन्हा वापरावं किंवा कपाळी लावावं. म्हणजे तुम्ही कुंकुमार्चन केल्यानंतर जे कुंकू मिळतं तुम्हाला देवीचं, त्यामध्ये देवीची ऊर्जा, देवीचा स्रोत तयार होतो. त्यामुळे ते कुंकू तुम्ही टाकून द्यायचं नाही किंवा कोणालाही दान करायचं नाही. ते कुंकू तुम्ही पुन्हा वापरायचं, तुमच्या कपाळी लावायचं. मंडळी, ही सेवा स्त्री आणि पुरुष दोघंही करू शकतात. मंडळी, आता शेवटाकडे वळूयात. कुंकुमार्चन ही फक्त एक पूजा नाही, तर ती तुमच्या आयुष्यामध्ये बदलण्याची शक्ती आहे. जर तुम्ही ही सेवा श्रद्धेने आणि नियमाने केली तर देवीची कृपा ही नक्कीच तुम्हाला मिळते. मंडळी, हा व्हिडिओ मी खूप मेहनतीने बनवला आहे, म्हणून तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या जवळच्या मित्रपरिवाराला, तुमच्या नातेवाईकांना आणि फ्रेंड सर्कलला शेअर करा. आणि जर तुम्ही आत्तापर्यंत कृपासिंधू रहस्यगाथा या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ आणि जय माता दी. आणि या संदर्भात जर कुंकुमार्चन संदर्भात जर तुमच्या काही अडचणी असतील, काही प्रश्न असतील, तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर त्या तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की विचारू शकता. मी त्या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न हा नक्कीच करेन. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.